नमस्कार मित्रांनो. तर आजपासून आपण कन्सेप्ट थ्रू क्वेश्चन ही सिरीज स्टार्ट करणार आहेत, ज्याच्यात आपण काय करणार आहेत की जे सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये अगोदर आलेले क्वेश्चन आहेत, जसं की MES मध्ये आलेले क्वेश्चन आहेत, तर त्यांची सिरीज स्टार्ट करणार आहेत, ज्यात आपण काय करणार आहेत की जो क्वेश्चन आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस प्लस त्याचं एक्सप्लेनेशन घेणार आहेत आणि परत आपण ते जे ऑप्शन आहेत, बाकीचे ऑप्शन आहेत त्यांचं पण आपण इथं एक्सप्लेनेशन घेणार आहेत, ज्याच्यामुळे काय होईल की आपला जो एक क्वेश्चन आहे MES मध्ये आलेला त्याच्यामुळे संपूर्ण रिव्हिजन होईल आणि परत परत आपल्याला जो टॉपिक वाचण्याची गरज पडणार नाही. जसं की आपली ही सिरीजचंच नाव आहे काय की कन्सेप्ट थ्रू क्वेश्चन. जसं की आपली सिरीजचं नाव काय आहे की कन्सेप्ट थ्रू क्वेश्चन, म्हणजे आपला जो कन्सेप्ट आहे तोच पूर्ण याच्यातून क्लिअर होणार आहे. तर हे तुम्ही पुढं सुरू ठेवा. तर चला आपण ही सिरीजला स्टार्ट करूयात आजपासून. तर नमस्कार, माझं नाव प्रेमराज पाटील, इझी सिव्हिल अकॅडमीमध्ये मी आपलं स्वागत करतो. तर चला फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे की प्रिंटर इंक्स इज अ एक्झाम्पल ऑफ. तर हा क्वेश्चन आहे. तर आपण काय करू की पहिले क्वेश्चन बघता बघता त्याचं ॲनालिसिस करून घेऊ. क्वेश्चनचे जे ऑप्शन दिलेले आहेत तर ते ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन कुठला कटतोय तर ते ऑप्शन आपण इथून काटून टाकू. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की जे फ्लूइड आहे, फ्लूइडचं बिहेवियर कसं असतं की शेअर स्ट्रेस इकडं असते आणि इकडं शेअर स्ट्रेन असते du/dy, हे आपल्याला माहिती आहे. तर न्यूटनियन जे फ्लूइड असते ते कसं असतं, शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द शेअर स्ट्रेन, असं त्याचं बिहेवियर असतं. तर त्यामुळे काय झालं की हे जे न्यूटनियन फ्लूइड आहे ते त्यानंतर पुढचं फ्लूइड असतं आपलं डायलेटन फ्लूइड. हे असतं डायलेटन फ्लूइड, हे असतं न्यूटनियन फ्लूइड आणि एक असतं अजून स्युडोप्लास्टिक फ्लूइड. काय असतं? स्युडोप्लास्टिक फ्लूइड. तर हे त्यांचं बिहेवियर असतं. आणि अजून एक वरती आपल्याजवळ ही रेश जर पुढे कंटिन्यू केली तर इथं रेसिड्युअल शेअर स्ट्रेस असते आपल्याजवळ आणि इथून काही फ्लूइड चालू होतात ज्यांच्यावर रेसिड्युअल स्ट्रेस असते. तर ते असतं आपलं बिंघम प्लास्टिक किंवा आयडियल प्लास्टिक फ्लूइड असतं. त्यानंतर खाली असतं ते आपलं असतं रेव्हलेप्रेटिक फ्लूइड आणि त्यावरती असतं थिक्झोट्रॉपिक फ्लूइड. त्यानंतर हे का सांगितलं मी, कारण हा जो क्वेश्चन आहे याच्यात पहिला ऑप्शन काय की न्यूटनियन फ्लूइड प्रिंटर्स इंक. आपल्याला माहिती आहे प्रिंटर्स इंकचं बिहेवियर कसं आहे की त्याच्यात आधीपासूनच काय असते, नॉर्मल शेअर स्ट्रेस असते. त्यामुळे हे खालचे जे आहेत आपले फ्लूइड तर ते येतील का मित्रांनो, ते नाही येणार. तर मग ऑप्शन काय राहिलं की न्यूटनियन फ्लूइड, त्याचं बिहेवियर काय असतं की शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलोसिटी ग्रेडियंट. हे असं आहे का आपलं? नाही आहे, म्हणून हे ऑप्शन काय झालं, कटलं. सेकंड नंबरचं काय आहे की नॉन न्यूटनियन फ्लूइड. नॉन न्यूटनियन फ्लूइड कुठले आहेत की डायलेटन फ्लूइड आणि स्युडोप्लास्टिक फ्लूइड. स्युडोप्लास्टिक फ्लूइड हे दोन्ही ऑप्शन यांच्याजवळ इनिशियल शेअर स्ट्रेस आहे का मित्रांनो? नाही आहे. तर त्यामुळे हे नॉन न्यूटनियन फ्लूइड पण इथं कट झालं. आणि मग थर्ड ऑप्शन काय आहे, थर्ड आणि फोर्थ की इलॅस्टिक सॉलिड आणि थिक्झोट्रॉपिक सबस्टन्स. इथं इलॅस्टिक सॉलिड हा ऑप्शन येणारच नाही, कारण ते ऑप्शन नाहीच आहे ना, तसं काही फ्लूइड येतच नाही. म्हणून आपलं ऑप्शन जे येणार ते 3 नंबरचं थिक्झोट्रॉपिक सबस्टन्स असं बरोबर येणार आहे. तर हा जो एक क्वेश्चन आहे हा आपण इथून क्लिअर करू शकतोय. पण पुढं काय आहे की आपण त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघणार आहे की काय त्याच्या बाकीचे टर्म्स, जसं की इथून एक क्वेश्चन तयार होणार आहे, त्यानंतर इथून एक क्वेश्चन तयार होणार आहे, इथून एक क्वेश्चन तयार होणार आहे, त्यानंतर इथून 1 2 3 4 5 हे असे सगळे क्वेश्चन तयार होणार आहेत. तर हे यांचं आपण ॲनालिसिस बघून घेऊ. तर याच्यात काय की न्यूटनियन फ्लूइड काय असतं की ज्याच्यात आपली न्यूटन्स लॉ जो विस्कोसिटीचा आहे तो ओबे करतो. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी काय आहे की शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलोसिटी ग्रेडियंट. हे आपलं काय आहे की न्यूटन्स लॉ आहे आणि ती जी ओबे करतं, जो त्याला ॲक्सेप्ट करतं, तर ती फ्लूइडला काय म्हणतो आपण, न्यूटनियन फ्लूइड म्हणतो. त्याचे एक्झाम्पल काय आहेत, वॉटर, एअर, केरोसिन, मर्क्युरी, हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल आहेत. तर ही झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. तर सेकंड काय म्हणतो की नॉन न्यूटनियन फ्लूइड काय असतं की जो ओबे करत नाही न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, तर ते फ्लूइडला आपण काय म्हणतो, नॉन न्यूटनियन फ्लूइड म्हणतो. तर त्याचे एक्झाम्पल काय असतात की डायलेटन फ्लूइड, स्युडोप्लास्टिक फ्लूइड, हे त्याचे एक्झाम्पल असतात. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर काय की हे बाकीचे फ्लूइडचे हे एक्झाम्पल आहेत काय की डायलेटन फ्लूइड, स्युडोप्लास्टिक फ्लूइड, थिक्झोट्रॉपिक फ्लूइड, रेव्हलेप्रेटिक फ्लूइड आणि त्यानंतर बिंघम प्लास्टिक फ्लूइड. तर त्याचे एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो की डायलेटन फ्लूइड म्हणजे काय की ज्याची विस्कोसिटी ही काय होते, परत वाढत जाते, जसं की बटर किंवा साखरेचा पाक.
पहिले काय असतो, पातळ असतो, पण त्यानंतर काय होतो, तो घट्ट होतो. तर त्यामुळे त्याची विस्कॉसिटी काय होत चालली आहे, वाढत चाललेली आहे. म्हणजे मग काय त्याला म्हणायचं डायलेटन फ्लुइड. त्यानंतर काय येतं की स्युडोप्लास्टिक फ्लुइड. स्युडोप्लास्टिक फ्लुइड म्हणजे काय की ज्याची विस्कॉसिटी ही कमी होत चालली, जसं की लिपस्टिक्स कशाचं एक्झाम्पल आहे, किंवा ब्लड पेंट हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर ते स्युडोप्लास्टिक फ्लुइडचं एक्झाम्पल आहे. पुढं बघायला गेलं तर थिक्झोट्रॉपिक म्हणजे जे आपला ऑप्शन्स दिलेलं आहे, म्हणजे आन्सर दिलेलं आहे, त्याच्यात प्रिंटर इंक्स म्हणजे ज्याची ही इनिशियल त्याच्याजवळ स्ट्रेंथ असते आधीपासनं, आणि त्यानंतर त्याची विस्कॉसिटी काय होते, हळूहळू कमी होत जाते. जसं की त्याला आपण हे करू, ॲगिटेट करू, म्हणजे त्याला स्टेअर करू, हलवू, तर ते त्यानंतर त्याची जी विस्कॉसिटी ती काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. तर ते आपलं काय असतं, थिक्झोट्रॉपिक फ्लुइड असतं. त्यानंतर रेव्हलेपेटिक फ्लुइड जे आहे ते असतं, त्याच्याच अपोजिट काय की त्याची शेअर स्ट्रेस असते, पण त्याची जी विस्कॉसिटी ती काय होणार आहे, वाढत जाणार आहे. त्याचं एक्झाम्पल काय की बेंटोनाइट स्लरी किंवा बेंटोनाइट जे सोल्युशन आहे आपल्याजवळ ते त्याचं एक्झाम्पल राहणार. लास्ट जे आहे ते बिंघम प्लास्टिक फ्लुइड, ज्याच्याजवळ काय असते, इनिशियल शेअर स्ट्रेस असते, प्लस त्याचं बिहेवियर कसं असतं की शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द शेअर स्ट्रेन. हे त्याचं काय असं बिहेवियर असतं. आणि त्याचे एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो, स्लज देऊ शकतो, टूथपेस्ट देऊ शकतो. आपलं जो टूथपेस्ट हे त्याचं काय एक्झाम्पल आहे. तर हा एक क्वेश्चन जो होता त्याच्या थ्रू आपण काय सांगितलं की बाकीचं जे क्वेश्चन ते ॲनालिसिस तर केलं, त्याचं एक्सप्लेनेशन पण केलं, त्याचे बाकीचे ऑप्शन जे आलेले आहेत ते, म्हणजे हा पूर्ण कन्सेप्टच आता आपला क्लिअर झालेला आहे. तर हा कधी जरी क्वेश्चन पेपरमध्ये आला किंवा याच्या आजूबाजूचे सगळे कन्सेप्ट आले तरी तुम्ही हा क्वेश्चन टॅकल करणार आहे. प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. आता तरी मला असं वाटतं की ह्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला काही डाऊट राहिला नसेल पूर्ण. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आजपासून, तर ही सिरीजला सगळ्यांनी फॉलो करा, नक्कीच तुमचा स्कोर वाढेल, ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. तर आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवरती फ्री सिव्हिल इंजिनिअरिंगचं मटेरियल आहे ते सगळ्यांना उपलब्ध झालेलं आहे, तर त्याला जॉईन करा. आणि मेन म्हणजे काय होईल की हे तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड करणार नाही महाराष्ट्रातून, तर ते आपण प्रोव्हाइड करतोय. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.